भरपूर दिवसांपासून इच्छा होती कृष्णाला भेटायची। मग काय, मित्राला कॉल केला आणि इस्कॉनला जायचा प्लॅन बनवला। मित्राने घराखालून डिरेक्टली पिक केलं आणि सरळ निघालो इस्कॉन टेम्पलला। याचं लोकेशन आहे रंकाळ्याच्या बाजूला असलेल्या हरिओम नगर मध्ये। मंदिराचं बाहेरचा स्ट्रक्चर अतिशय सुंदर आणि संपूर्ण मंदिरात कोरीव काम पाहायला मिळतं। आत प्रवेश केल्या केल्या पाहायला मिळते ती श्रील प्रभुपादांची ही सुंदर मूर्ती। श्रील प्रभुपाद हे इस्कॉन टेम्पलचे संस्थापक। त्यांना नमस्कार करून राधाकृष्णाच्या मूर्तीकडे गेलो। राधाकृष्णाची मूर्ती इतकी सुंदर आणि सुरेख की त्यांना पाहताच मनातले सगळे प्रॉब्लेम्स एकाच क्षणी दूर होतात। संपूर्ण गाभाऱ्यात हरे कृष्ण हरे रामाचा महामंत्र ऐकू येतो। अतिशय शांत असं मंदिरातलं वातावरण आहे। मी एकसारखा राधाकृष्णाच्या मूर्तीकडे पाहतच होतो। गाभाऱ्याच्या बाहेर एका बाजूला गोविंदाज रेस्टॉरंट आणि दुसऱ्या बाजूला हे गिफ्ट शॉप आहे, जिथे अगरबत्ती, धूप, जपमाळ, देशी घी, स्किन केअर प्रोडक्ट्स, भगवद्गीता, स्पिरिच्युअल बुक्स आणि इतर भरपूर प्रोडक्ट्स इथे अवेलेबल आहेत। मी धूप स्टिक्सचा बॉक्स घेतला ते घरी लावण्यासाठी। सो तुम्ही जर अजून कोल्हापुरातल्या या इस्कॉन टेम्पलला व्हिजिट केलं नसेल तर लवकरात लवकर व्हिजिट करा आणि नवीन व्हिडिओसाठी फॉलो करा।